श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे नवरात्रीतील द्वितीय तिथी, तर उद्या आपल्याला पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य हा देवीला दाखवायचा आहे. त्यामध्ये साखर असू शकते, तांदळापासून बनवलेला एखादा पदार्थ असू शकतो, त्याचबरोबर खडी साखर असू शकते, पेढे जे सफेद पेढे असतात बघा, तर त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकतात. तर ह्या तांदळाचाच अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. तांदूळ बघा सफेदच असतात आणि ह्या तांदळाचा जर आपण उपाय केला तर देवीच्या कृपेने आपले जे काही आर्थिक संकट आहे तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल. इतका प्रभावी असा हा दिवस असतो. पहिल्या दिवशी म्हणजे आज हा पहिली तिथी आहे, तर आज आपण माता शैलपुत्रीची पूजा करत असतो. दुसऱ्या दिवशी आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करत असतो. वैराग्यातून आपली सुटका व्हावी यासाठी आपण ह्या देवीची पूजा करत असतो. तर या 9 रूपांमध्ये आपण 9 देवीची पूजा करत असतो. तर उद्या आपल्याला आपल्या जी ब्रह्मचारिणी देवी आहे तर तिच्या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. मग तो मंत्र अशा प्रकारे आहे, ओम नमो ब्रह्मचारिणे देवे नमो नमः. या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता 108 वेळेस. त्याचबरोबर देवीला जी पांढऱ्या कलरची फुलं असतात तर त्याची माळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. मग त्यामध्ये कोणतेही पांढऱ्या कलरचे फुलं असतील, सोनचाफा असेल, त्यानंतर चाफ्याचे फुलं असतील, मोगरा असेल, जाईजुई असेल, तर याचे फुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकतात, म्हणजेच घटाला अर्पण करू शकतात. यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदते आणि घरामध्ये सुख, समाधान आणि आनंदी वातावरण राहतं. तर आता आपल्याला उद्या पांढऱ्या जे तांदूळ आहे तर त्या तांदळाचा काय उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे हे बघूया. बघा, आपण महिन्याला भरपूर पैसे कमवतो, पण महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाही. म्हणजेच काय, आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर नसते. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती घराच्या बाहेर जात असते. तर या माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि त्याचबरोबर तिचं अखंड स्थैर्य आपल्या घरामध्ये राहावं, जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी आपण हे काही उपाय करत असतो. तर आता उद्या प्रथम तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला. किती तांदूळ घ्यायचे आहे तर बघा, 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आपल्याला. हा उपाय जो आहे तर तुम्ही घट बसवलेला असेल तर घटासमोर करू शकता, किंवा घट नसेल बसवलेला तर मग देवघरासमोर करा. हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला टाईम असेल तेव्हा, किंवा रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा टाईम असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे, 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर एक मातीचा दिवा पण लागणार आहे. मातीचा दिवा म्हणजे आपल्याकडे जी पंती असते ना, तर ती पंतीसुद्धा आपल्याला लागणार आहे. आता हे जे तांदूळ आहे ना, तर हे तांदूळ आपल्याला, ती जी प्लेट आपण घेतलेली आहे ना स्टीलची, कोणत्याही धातूची घ्या तुम्ही, स्टीलची घ्या, चांदीची घ्या, पितळेची घ्या, कोणतीही घेतली तरी चालेल. तर ती प्लेटमध्ये आपल्याला ह्या तांदळाची रास घालायची आहे. आता तांदळाची रास घातल्यानंतर म्हणजे 1 मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि मुठीने ते तांदूळ त्या प्लेटमध्ये सोडायचे आहे आणि ते पसरून द्यायचे आहे. त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. प्रयत्न करा की मातीचाच दिवा असेल. आता मातीचा नसेल तर दुसरा ज्या कोणत्या धातूचा असेल तो घ्या, पण शक्यतो करून मातीचाच ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याकडे जी दिवाळीमध्ये आपण पंत्या लावतो ना, तर ती पंती जरी एक ठेवली तरीही चालेल. आता त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून आपल्याला वात टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूपच टाकायचं आहे. तूप नसेल तर मग हा उपाय तुम्ही नाही केला तरीही चालेल, कारण तुपाचाच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आता हा दिवा प्रज्वलित नाही करायचा आहे लगेच आपल्याला. हा दिवा आपण त्या तांदळावरती ठेवायचा आहे. जी आपण प्लेट तयार करून घेतलेली आहे ना, तर त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. हा दिवा ठेवल्यानंतर आता आपल्याला अजून थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. एखाद्या वाटीमध्ये परत अजून थोडेसे तुम्ही तांदूळ घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, एका चिमटीमध्ये म्हणजे 2 बोटं एकत्र करून आपली चिमटी तयार होते, तर त्या चिमटीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे.
आता आपल्या घरामध्ये किती व्यक्ती आहे, जसं की आता माझ्या घरामध्ये 4 व्यक्ती आहेत, तर मग प्रत्येक व्यक्तीच्या नावाने आपल्याला एक एक चिमूट त्या प्लेटच्या कडेने म्हणजेच त्या तांदळामध्येच प्लेटच्या कडेने थोड्या अंतरावरती आपल्याला ठेवायचे आहे. म्हणजे जो दिवा आपण ठेवलेला आहे ना, तर त्या दिव्याच्या कडेने आपल्याला एक एक चिमूट आपल्याला ठेवायचे आहे. आता जर तुमच्या घरात 5 व्यक्ती असतील तर 5 चिमूट तांदूळ आपल्याला त्या दिव्याच्या अवतीभोवती ठेवायचे आहेत. थोडंसं अंतर सोडून ठेवायचे आहे. 3 असेल तर 3 चिमूट ठेवायच्या, 2 असेल तर 2 चिमूट ठेवायच्या. तर अशा पद्धतीने ह्या ज्या चिमूट आहे तर तिथे ठेवायच्या आहे. त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे. 108 वेळेस जप झाल्यानंतर अजून एक मंत्र आहे, त्याचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे. जसं की आता उद्या ब्रह्मचारिणीची आपण पूजा करणार आहे, तर मग आपल्याला माता ब्रह्मचारिणीचा जो मंत्र आहे, ओम नमो ब्रह्मचारिणे देवे नमो नमः, या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा तांदळाचा उपाय करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. आता 108 वेळेस दोन्ही मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे. आता दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. दिवा शांत झाल्यानंतर म्हणजे दिवा थंड झाल्यानंतर आपल्याला तो दिवा उचलून तुम्ही परत तुमच्या घरामध्ये यूज करू शकतात. अगदी कुठेही टाकून द्यायची वगैरे अजिबात गरज. हा दिवा जोपर्यंत जळत आहे ना, तर आपण हा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहे, ज्या काही आकांक्षा आहेत, तुमच्या घरामध्ये जे काही समस्या तुम्हाला येत आहेत, त्या सर्व समस्या आपल्याला आपल्या देवीला सांगायच्या आहेत. कोणती समस्या आपल्या देवांपासून आपल्याला लपवायची नाही आहे. ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या आपल्याला त्यांना सांगायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर तो दिवा काढून घ्यायचा आहे आणि हे जे तांदूळ आहे यातले निम्मे तांदूळ आपल्याला म्हणजे थोडेसे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाण्यासाठी टाकायचे आहे आणि बाकी उरलेल्या तांदळाची आपल्याला आपल्या घरामध्ये खीर करायची आहे किंवा मग तुम्ही भात केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. नक्की आवर्जून करून बघा. जे काही अडचणी आहे, ज्या काही संकट तुमच्या अवतीभोवती येत आहे तर ते संकटसुद्धा दूर होतील आणि आर्थिक जे काही संकट आपल्या अवतीभोवती येत असतात तर ते सुद्धा दूर होईल. चालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.